नमस्कार मंडळी. आज आपण चाळणीमध्ये बीट वाफवून एकदम चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत. लहान मुले जर बीट खात नसतील तर ही रेसिपी त्यांना एकदा नक्की बनवून द्या. ते आवडीने खातील. लहानच काय मोठेसुद्धा खातील, एवढी छान लागते. तर त्यासाठी इथे एक बीट छान स्वच्छ धुवून घेतला आहे. नंतर बीटची वरची साल या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे व नंतर बीटचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता मी मोठे मोठेच तुकडे करत आहे. नंतर आपल्याला हे बीट वाफवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पाण्यामध्ये थोडा वेळ शिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा कुकरलासुद्धा एखादी शिट्टी करून घेऊ शकता. तर या पद्धतीने बीटचे मी तुकडे करून घेतले आहेत. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात पाणी घातलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवायचे आहे. चाळणीमध्ये बीट ठेवून झाकण ठेवून हे 15 ते 20 मिनटं बीट आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे बीटचा एक उग्र वास येत असतो, तो सुद्धा निघून जातो. तर 15-20 मिनिटे झाली आहेत. इथे बघू शकता बीट 50% शिजलेलं आहे. जास्तही शिजू द्यायचं नाही. नंतर हे बीट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे. पाणी न वापरता करायचे आहे. लागलंच तर फक्त 1-2 चमचे पाणी घाला, जास्त पाणी घालू नका. तर बीटचे नंतर मी असे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतलं आहे. आता ही बीटची प्युरी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये 1 कप भरून एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे. नंतर 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. नंतर थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आहे आणि थोडेसे तीळ घालायचे आहेत. आता हे सर्व छान मिक्स करून याचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी घालायची गरज नाही. बीटच्या प्युरीमध्येच हे व्यवस्थित पीठ भिजलं जातं. तर इथे बघू शकता पीठ आपलं छान मळून झालं आहे. वरून थोडं तेल किंवा तुपाचा हात इथे लावून घ्यायचा आहे. आता हे रेस्टला ठेवायची गरज नाही. लगेचच आपण याचं आता गोळे बनवून घ्यायचे आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथे पोळपाटावर थोडंसं मी तीळ लावून याची चपाती लाटून घेत आहे. तीळ लावल्यामुळे हा पदार्थ खायला आणखीनच छान लागतो. जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही कुठल्या शहरातून माझा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवा. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी याची पातळ चपाती लाटून घेत आहे. चपातीला जेवढं जाड आपण जेवढी चपाती ठेवतो तेवढंच हे सुद्धा ठेवायचं आहे. त्यापेक्षा जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी याच्यात मैदासुद्धा घालू शकता, परंतु मैद्याऐवजी गव्हाचं पीठ जास्त हेल्दी असल्यामुळे मुलांसाठी बनवत असाल तर गव्हाचं पीठच घाला. तर बघू शकता इतपत जाडसर मी ही चपाती लाटली आहे. नंतर या पद्धतीने याचे चाकूने याला असं मार्क करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता. तर यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल तर आपण बीटरूटचे स्टिक्स बनवत आहोत किंवा बीटरूटचे चिप्ससुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. नंतर या पद्धतीने कट केल्यानंतर मी हे ट्रेमध्ये ठेवत आहे आणि ओव्हनमध्ये 160 डिग्रीला 15 मिनिटे हे बेक करून घेणार आहे. त्याआधी 10 मिनिटे ओव्हन प्रीहीट करून घेतलं आहे आणि लगेच आपल्याला हे 15 मिनिटासाठी 160 डिग्रीला ठेवायचं आहे. हे तुम्ही फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. मी तुम्हाला थोडेसे फ्रायसुद्धा करून दाखवणार आहे. तर दुसरी चपाती लाटून त्याचीसुद्धा मी अशा पद्धतीने स्क्वेअर शेपमध्ये बनवले आहे. तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस मिडियम ठेवून तेलामध्ये हे बीटचे चिप्स आपण तळून घेणार आहोत.
मधल्या वेळेत मुलांना खायला काहीतरी लागते तेव्हा अशा पद्धतीने नक्की बनवून द्या. तर 15 मिनटानंतर हे ओव्हनमधले चिप्स तुम्ही बघू शकता, स्टिक्स बघू शकता, एकदम छान क्रिस्पी असे झालेले आहेत. ते मी प्लेटमध्ये काढून घेते. आणि दोन्ही खायला तर सेमच लागतात, तेलात तळलेले आणि ओव्हनमधले. परंतु तुम्हाला जर तळायचे नसेल तर या पद्धतीने बेक करून घेऊ शकता. तर हे ओव्हनमधले मी दाखवत आहे आणि हे दुसऱ्या स्टीलच्या प्लेटमधले तळलेले आहेत. एकदम क्रिस्पी होतात आणि लहानच काय मोठेसुद्धा आवडीने हे खातात, एवढे छान लागतात. मुलांना जर बाहेरचे चिप्स द्यायचे नसतील तर अशा पद्धतीने हेल्दी बीटरूटचे स्टिक्स तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.